हाय फ्रेंड्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप चांगली कन्सेप्ट बघणार आहोत। ती कन्सेप्ट कुठली आहे तर इमेज टाइप्सची। तर बेसिकली आपण पहिल्यांदा काय काम करू तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इमेजेसचे प्रकार वेगवेगळे असतात। म्हणजे इमेजेस .jpg असतील, png असतील आणि तिसरा एक फॉर्मॅट आहे तो असेल। मग आजच्या ह्या सेशनमध्ये मला तुम्हाला काय दाखवायचं आहे की एवढे इमेजेस फॉर्मॅट आहेत त्यापैकी आपल्याला कुठले इमेज फॉर्मॅट वापरायचा आहे आणि तोच इमेज फॉर्मॅट का वापरायचा आहे हे आपल्याला आजच्या ह्या सेशनमध्ये बघायचं आहे। मग आपण एक डेमो तयार करू। आपण एक शाहरुख खानची एक आपण इमेज घेऊ नेटवरून। आपण इमेजेसला जाऊ, इमेजेसवरून एखादी इमेज आपण घेऊ। ठीक आहे, ही इमेज आपण एका नवीन टॅबमध्ये ओपन करू। ओके, ही आता आपण इमेज इथं नवीन टॅबमध्ये ओपन केली। आता आपल्याला एक प्लगइन लागतं आहे। ते प्लगइन कुठलं आहे? सेव्ह इमेज ॲज टाईप नावाचं एक गुगल क्रोम एक्सटेन्शन लागते। हे एक्सटेन्शन कंपल्सरी डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं। हे एक्सटेन्शन जर नसेल तर मी जे काही गोष्टी सांगतोय ते त्याच पद्धतीने वर्क नाही होणार किंवा जरी वर्क करायचे असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीने तुम्हाला वर्क करावं लागेल। मग त्यापेक्षा सोपं काय आहे तर आपण सेव्ह ॲज इमेज टाईप हे एक्सटेन्शन्स आपण डाउनलोड करून घ्या। मग आपण काय केलं, आपण ही शाहरुख खानची इमेज घेतली। ह्याला आपण राईट क्लिक करू आणि सेव्ह इमेज ॲज टाईप पहिल्यांदा आपण ह्याला JPG म्हणून स्टोअर करू। आपण डाउनलोड्समध्ये मी एक फोल्डर तयार करतो, इमेज टाइप्स, आणि ही इमेज JPG आहे म्हणून आपण ह्याला JPG नाव देऊया। पहिल्यांदा आपण ह्याला सेव्ह केला तर JPG म्हणून। आता आपण ह्याला पुन्हा एकदा सेव्ह करू, सेव्ह इमेज ॲज टाईप। आता आपण ह्याला PNG म्हणून सेव्ह करतोय, PNG, आणि आपण ह्या फोल्डरच्या आतमध्ये ह्याला PNG म्हणून सेव्ह करू। आणि हीच इमेज पुन्हा एकदा आपण सेव्ह करतोय, सेव्ह इमेज ॲज टाईप WebP, आणि आपण ह्याच फोल्डरच्या आतमध्ये WebP नावाने ही इमेज आपण सेव्ह करतोय। ठीक आहे, मग बघा आपण काय काम केलं तर आपण डाउनलोड्समध्ये एक फोल्डर तयार केलं इमेज टाइप्स, आणि त्याच्यामध्ये तिन्ही इमेज टाइप्सनं आपण इमेज ती सेव्ह केली। मग बघा पहिल्यांदा आपण सेव्ह केली JPG, सेकंड टाईमला आपण सेव्ह केली PNG, आणि थर्ड टाईपला आपण सेव्ह केली WebP। आता आपण ज्याला JPG असते त्याला त्याची साईज किती आहे बघा, त्या इमेजची 23 KB साईज आहे। जर आपण त्याला सेव्ह ॲज त्याच इमेजला आपण PNG म्हणून सेव्ह केलं त्याला त्याची साईज आहे 209 KB, आणि ज्यावेळेला आपण WebP म्हणून सेव्ह केलं त्याला त्याची साईज आहे फक्त 13 KB। म्हणजेच काय, हे तिन्ही एक्सटेन्शन्समध्ये एकच इमेज आपण सेव्ह करतोय पण तिघांच्या सायझेसमध्ये फरक आहे। मग आपल्याला ह्या तिन्हीपैकी वापरायची कुठली आहे वेबसाईटला तर 99% ऑफ द टाईम आपल्याला WebP हीच इमेज एक्सटेन्शन वापरायचं आहे। कुठलं एक्सटेन्शन वापरायचं आहे? WebP एक्सटेन्शन वापरायचं आहे, कारण ह्याची साईज आपली सगळ्यात कमी असते। आणि जर आपण कमी सायझेसवाले जर इमेजेस आपल्या सर्व्हरवरती जर अपलोड केल्या तर आपल्या वेबसाईटचं स्पीड हे 100% चांगलं असणार आहे। त्यामुळे आपण WebP हे एक्सटेन्शन वापरणार आहोत। आता मग आपण काय काम करूया, आपण आपल्या सर्व्हरला आलो, ह्याच्यामध्ये एक आपण पेज ॲड करूया। पेजला आपण इमेज टाइप्स नाव देऊया, इमेज टाइप्स ब्लँक पब्लिश, आणि ह्याला मी काय करतो, ह्याला एक मुद्दाम टायटल देतो तात्पुरता, इमेज टाइप्स, ह्याला जरासं खाली येण्यासाठी मी पेज फर्स्ट रो, आणि याच्यानंतर आपण काय काम करू, एक रोमध्ये आपण 3 मॉडेल्स घेऊ। एका रोला आपण 3 मध्ये डिवाइड केला आणि याच्यामध्ये आपण एक इमेज मॉडेल घेऊ।
हे इमेज घेतलं, याला पहिला सेंटरला अलाइन करू, इमेज, पहिला आपण JPG अपलोड करू. ही JPG इमेज आहे, हे ओळखण्यासाठी मी JPG नाव इथं देतोय इमेज टायटलला. इन द सेम वे पुन्हा एक इमेज मॉडेल घेतोय आणि इथं आपण PNG इमेज आता अपलोड करू. PNG, हे आहे PNG एक्सटेन्शन. आणि इथे लास्टला पुन्हा एक घेऊ आणि इथे आपण ह्याला WebP आपण इमेज एक्सटेन्शन देऊ. हे आहे WebP. इथे सेकंडचे जरासं नाव चुकले, तेवढं फक्त मी PNG इमेज टायटल इज PNG. ओके, याला आपण सेव्ह करू आणि एकदा रिफ्रेश करू. ओके, पहिली इमेज आहे JPG, दुसरी मधली इमेज आहे PNG आणि तिसरी इमेज आहे WebP. आता बघताना आपल्याला तिघांमध्ये काही फरक नाही आहे फ्रंट एंडला, पण जर ह्याला जर सिस्टीमच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सिस्टीमच्या दृष्टिकोनातून WebP ही सगळ्यात चांगली इमेज आहे, कारण ह्याची साईज कमी आहे आणि क्वालिटी देखील चांगली आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण नेहमी वेबसाईटवरती वापरताना JPG किंवा PNG वापरायची नाही, तर आपल्याला वापरायच्या कुठल्या इमेजेस आहेत, WebP एक्सटेन्शनच्या इमेजेस आपल्याला वापरायच्या आहेत, कंपल्सरी वापरायच्या आहेत. आता मी ChatGPTला जातो आणि तुम्हाला काही गोष्टी दाखवतो. कशाबद्दलच्या गोष्टी असतील ह्या WebP इमेज एक्सटेन्शनच्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये चेक करू. ओके, आता बघा WebP, मी त्याला विचारलेलं की व्हॉट इज WebP. ChatGPTमध्ये WebP इज अ मॉडर्न इमेज फॉर्मॅट. हा गुगलनं डेव्हलप केलेला आहे आणि तो खूप सुपिरियर कॉम्प्रेशन अँड क्वालिटी देतो. कशाच्या मानानं, JPG आणि PNGच्या मानानं ह्याची क्वालिटी खरंच सुपिरियर असते आणि साईज देखील कमी असते आणि ह्याच्यामुळे आपली वेबसाईट लोड फास्टर होते आणि ह्याच्यामध्ये कुठलाही पद्धतीचा लॉस नसतो क्वालिटीचा. ठीक आहे, की फीचर्स काय आहेत, स्मॉल साईज असते याची. ठीक आहे, दोन्ही लॉसी आणि लॉसलेस कॉम्प्रेशन दोन्ही सपोर्ट करते. ट्रान्सपरंट इमेजेस आपण ह्याच्यामधून जनरेट करू शकतो, जसं PNG असतात तशा. ॲनिमेशन सपोर्ट करते, फास्टर लोडिंग स्पीड होते ह्याच्यामुळं आणि ह्याला खूप वाईडली सपोर्ट आहे. मग आता WebPचे इमेजेस वापरायच्या कधी, तर जर आपल्याला जर वेबसाईटचं लोडिंग स्पीड वाढवायचं असेल आणि बँडविड्थ जर कमी करायचं असेल तर आपण ह्या पद्धतीचे इमेजेस वापरायच्या. ज्याला आपल्याला ट्रान्सपरंट इमेजेस पाहिला असेल त्याला देखील वापरायच्या. ॲनिमेटेड इमेजेस ज्याला वापरायच्या असेल त्याला देखील वापरायच्या. आणि आपल्याला ज्याला चांगली हाय क्वालिटी इमेजेस पाहिला असतात पण त्यांची फाईल साईज कमी पाहिला असेल त्याला देखील आपल्याला त्या गोष्टी वापरायच्यात. म्हणजेच काय, आजचं जे आपण सेशन बघितलं, ओके, त्याचं कन्क्लुजन काय आहे की आपल्याला कंपल्सरी WebP इमेजेस वापरायचं आहे. मग ह्याला फक्त व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ WebP. वेब पिक्चर फॉर्मॅट. ठीक आहे, आता त्याचं नाव काय आहे, WebP म्हणजे वेब पिक्चर फॉर्मॅट, हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्यामुळं कंपल्सरी लक्षात घ्या की आपल्याला आपल्या वेबसाईटचा स्पीड जर सुधारायचा असेल तर आपल्याला कंपल्सरी WebP एक्सटेन्शननं आपल्याला इमेज सेव्ह करायची आहे. ठीक आहे, मग आता तुमचा हा प्रश्न असणार की माझ्या लोकल मशीनवरती एखादी इमेज आहे तर त्याला मग कसं मला PNG करता येणार. तर सिम्पल पिक्चर्समध्ये जायचं, कुठलीही इमेज घ्या. ओके, मग आता आपण पहिल्यांदा मायक्रोसॉफ्ट एजचं एक्सटेन्शन कुठं आहे ते एकदा बघून घेऊया. एजला जाऊ,
ह्याला राईट क्लिक करायचं आणि ओपन फाईल लोकेशन करायचं. ओके, हा जो URL आहे हा आपण कॉपी करूया. ओके, आता ह्याला राईट क्लिक करून ओपन विथ सर्च चूज अनदर ॲप. याच्यामध्ये मोर ऑप्शन्समध्ये आहेत का बघा. ओके, ब्राउज करू आपण. ह्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट एज असेल इथे कुठं, तर समजा इथे जर चुकून नसेल तर आपण हा टाकू. मायक्रोसॉफ्ट एज आणि ओपन. ठीक आहे, याला आपण जस्ट वन्स करू. म्हणजे ती इमेज कशामध्ये ओपन होईल, आपली ब्राउझरमध्ये ओपन होईल. आणि एकदा का ब्राउझरमध्ये ओपन झाली की मग आपल्याला ह्याला सेव्ह ॲज टाईप करता येते. ओके, त्यामुळं अशा पद्धतीनं आपल्याला इमेज सेव्ह ॲज PNG करून वेब पिक करून घ्यायची आहे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजलेला असेल. काही शंका असल्यास मला कधीही फोन करून विचारा, मला तुम्हाला मदत करायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच.